जामखेड येथील कॅनरा बँकेत बनावट सोने ठेवून बँकेची 17,73,000ची फसवणूक तर 4 जणांवर गुन्हा दाखल। कॅनरा बँकेत खातेदारांनी तारण ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांचे कॅनरा बँकेचे क्षेत्रीय कार्यालय यांच्या मार्फतीने गोल्ड व्हॅल्यूअर जगन्नाथ रामदार सोनार यांनी दिनांक 13 मार्च रोजी क्वालिटी तपासणी केली असता खातेदारांनी बँकेत तारण ठेवलेल्या सोन्याचे दागिने बनावट असल्याचे तपासणीत निष्पन्न झाले। बनावट सोन्याचे दागिने ठेवून रोख रक्कम कर्ज म्हणून 17,73,000 रुपयांची फसवणूक केली प्रकरणी जामखेड येथील गोल्ड व्हॅल्यूअरसह 4 जणांवर गुन्हा दाखल झालाय। यामध्ये एका महिलेचा समावेश असून पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे। जामखेड पोलिसात आनंद बाबासाहेब डोळसे यांनी फिर्याद दिली। बँक शाखेत 3/9/2018 पासून गोल्ड व्हॅल्यूअर म्हणून अण्णासाहेब नामदेव कोल्हे म्हणून कार्यरत आहेत। कॅनरा बँक जामखेड शाखेतील खातेदार मुनावर अझीम खान पठाण यांनी दिनांक 21/10 रोजी बँकेत येऊन त्यांना पैशाची गरज असल्याचे त्यांनी बँकेत सोन्याच्या 4 नग बांगड्या वजन 60 ग्रॅम वजनाच्या व 4 नग सोन्याच्या अंगठ्या वजन 40 ग्रॅम असे एकूण 100 ग्रॅम सोने एकूण किंमत 5,84,375 रुपये किमतीचे असे सोन्याचे दागिने तारण ठेवून त्यांनी बँक शाखेतून 4,55,000 रुपये मुनावर अझीम खान पठाण यांच्या कर्ज खात्यात बँकेने जमा केलेली रक्कम खातेदार यांनी काढून घेतली आहे। दुसरे खातेदार महिला अनिता संतोष जमदाडे यांनी 23/10/2024 रोजी बँकेत येऊन त्यांनी आमचे बँकेत सोन्याच्या 2 नग बांगड्या वजन 53.500 ग्रॅमच्या व 5 नग अंगठ्या वजन 98.700 ग्रॅम वजनाच्या एकूण वजन 152.200 ग्रॅम त्याची एकूण किंमत 8,61,055 रुपये असे सोन्याचे बनावट दागिने तारण ठेवून त्यांनी बँक शाखेतून 6,70,000 रुपये उचलले। दिनांक 30/10/2024 रोजी बँक खातेदार दिगंबर उत्तम आजबे हा सोने तारण करण्यासाठी बँकेत येऊन 2 नग बांगड्या वजन 50 ग्रॅम व 1 नग सोन्याचे कडे वजन 30 ग्रॅम तसेच 1 नग ब्रेसलेट वजन 48.200 ग्रॅम असे 2 नग सोन्याच्या अंगठ्या वजन 15.200 ग्रॅम यांचे एकूण वजन 143.700 यांची एकूण किंमत 8,53,014 रुपये असे बनावट सोन्याचे दागिने तारण ठेवून त्यांनी बँक शाखेतून 6,48,000 रुपये उचलले। कॅनरा बँकेचे क्षेत्रीय कार्यालय जिल्हा नाशिक यांच्या मार्फतीने गोल्ड व्हॅल्यूअर म्हणून श्री जगन्नाथ रामदार सोनार यांनी दिनांक 13/3/2025 रोजी तारण ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांची क्वालिटी तपासणी केली असता वरील खातेदार यांनी आमच्या बँकेत तारण ठेवलेल्या सोन्याचे दागिने बनावट असल्याचे तपासणीत निष्पन्न झाले। बँकेचा गोल्ड व्हॅल्यूअर अण्णासाहेब कोल्हे मुनावर पठाण मुनवर पठाण दिगंबर आजबे व महिला अनिता जमदाडे यांनी संगनमत करून बँकेची 17,73,000 रुपयांची फसवणूक केली आहे। यातील महिला वगळता 3 आरोपींना अटक केली आहे। ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 जामखेड अहिल्यानगर।